आज आपण पाहणार आहोत बाप्पाच्या आगमनासाठी खास 10 टिप्स। गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे आपल्या घरात आनंद, मंगलमय वातावरण आणि समृद्धीचा आशीर्वाद। पण बाप्पाला घरी आणताना काही नियम आणि टिप्स लक्षात ठेवल्या तर हा उत्सव अजूनच सुंदर होतो। आज आपण जाणून घेऊयात गणपती आगमनासाठी 10 खास टिप्स। सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची आणि पूजा घराची स्वच्छता। गणपतीच्या आधी घर धुवून पुसून घ्या, कारण स्वच्छ ठिकाणीच सकारात्मक ऊर्जा आणि देवत्वाचं वास्तव्य होतं। बाप्पाचं स्वागत रंगीबेरंगी रांगोळी, तोरण आणि फुलांनी करा। शक्यतो नैसर्गिक फुलं वापरा, प्लास्टिक टाळा, यामुळे वातावरणही स्वच्छ राहील। गणपतीची मूर्ती घरी आणताना ती उघडी न आणता लाल किंवा पांढऱ्या कापडाने झाकून ठेवा आणि मूर्ती नेहमी डोक्यावर किंवा हातात उचलून आणावी, पायाजवळ ठेवून आणू नये। मूर्ती कायम उजवा पाय घरात टाकून आणावी। मूर्ती घरात ठेवताना उत्तर किंवा ईशान्य दिशेला तोंड करून ठेवावी। दक्षिण दिशेला तोंड करून ठेवणं अशुभ मानलं जातं। मूर्ती ठेवताना जवळ कलश ठेवावा। कलशात पाणी, रोली कुंकू, आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो। हा कलश म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहे। गणपती घरी आल्यावर मद्य, मांसाहार टाळावा। फक्त सात्विक व ताजं अन्नच बनवावं, कारण अन्नातून मनावर आणि विचारांवर थेट परिणाम होतो। मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य आहे। शक्यतो घरच्या घरी मोदक करून अर्पण करा। याशिवाय नारळ, लाडू, केळी आणि लाल फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं। बाप्पा घरी असताना सकाळ संध्याकाळ आरती करणं अनिवार्य आहे। आरती वेळी घरातलं सगळं काम थांबवून सर्वांनी एकत्र सहभागी व्हावं। गणपती बसवताना शक्यतो मातीची मूर्ती घ्या। सजावटीसाठी प्लास्टिक न वापरता नैसर्गिक वस्तू वापरा। विसर्जनासाठी छोट्या टाक्या वापरल्या तर नदी तलावाचं प्रदूषण कमी होतं। गणपती घरी असताना घरात भांडण, कलह, वाईट बोलणं टाळा। फक्त आनंद, भक्ती आणि हसऱ्या वातावरणात दिवस घालवा, कारण बाप्पा सकारात्मकतेतच वास करतात। गणपती उत्सवात मुलांना सहभागी करून घ्या। त्यांना रांगोळी, सजावट आणि आरती शिकवा। यामुळे संस्कारही होतील आणि सणाचा खरा आनंद मिळेल। ह्या 10 टिप्स पाळल्या तर बाप्पाचं आगमन नक्कीच मंगलमय होतं आणि घरात सुख शांती नांदते। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।